नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आजचा विषय तुम्हाला हा टायटलवरून समजला असेल की आज आपण कशा बाबतीत बोलणार आहोत. अगदी अशा समस्या ज्या आपल्याला खूप जाणवतात, स्पेशली समरमध्ये आणि हिवाळ्यामध्ये. या गोष्टी इतक्या प्रमाणात आपल्याला जाणवतात, परंतु यावरती इतका कमी खर्चामध्ये कोणता उपाय करायचा आणि हे लवकरात लवकर कसं नाहीसं करायचं हे आपल्याला माहीत नसतं. हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता कोणतं रिझन आहे, कसं वापरायचं आहे, कधी वापरायचं आहे, कोणत्या वस्तू वापरायच्या आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर स्पेशली हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये केसांचं अगदी इतकी काळजी घ्यावी लागते. डॅन्ड्रफ होणे, केस गळणे, पातळ होणे किंवा केसांची जो आपला स्काल्प आहे ती इचिंग होणे, या समस्या इतक्या जाणवतात. किंवा हिवाळ्यामध्ये तर अगदी स्प्लिट्स निर्माण होतात, म्हणजे फाटेसुद्धा आपल्याला केसांमध्ये असे फुटलेले असतात. म्हणजे यावर काय उपाय करायचा आणि कसा करायचा, अगदी खरंच हे सगळं समस्या दूर होतात का, त्याचं उत्तर आहे हो. अगदी यासाठी मी घरी एक असं तेल बनवलं ज्याने माझ्या या सर्व समस्या अगदी दूर झाल्या आणि तेच मला तुम्हाला सर्वांसोबत शेअर करायचं आहे. तर अगदी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मी काय यूज करते आहे, कसं यूज करते आहे. तर सुरुवात करूया. तर सर्वात पहिले लोखंडे कढईमध्ये आपल्याला पॅराशूटचं तेल घ्यायचं आहे, म्हणजे खोबरेल तेल घ्यायचं आहे. साधारण 200 ग्रॅम जरी घेतलं तरी चालेल तुमच्या प्रमाणानुसार, कारण की ही गोष्ट तुम्ही स्टोअर करू शकता जर ती कधीही तुम्हाला वापरायची असेल. त्यामुळे स्टोअर, तर मी साधारण 200 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच कलोंजीचे दाणे, 1 चम्मच मेथी दाणे, 4 ते 5 जास्वंदाची पानं, 5 कडुनिंबाची पाने, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने. याचं प्रमाण थोडं वरती खाली असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते आहे, 200 ग्रॅम तेलामध्ये तुम्हाला 1 चम्मच कलोंजीचे दाणे, 1 चम्मच मेथीचे दाणे, 4 ते 5 जास्वंदाची पाने, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 10 ते 12 कितीही थोड्या प्रमाणात जास्त कडुनिंबाची पाने. हे सर्व प्रमाण तुम्हाला अगदी तेल पाहिजे साधारण बॉईल होते अगदी कमी फ्लेममध्ये. सर्व गोष्टी तुम्हाला अगदी कमी फ्लेम होते. जेव्हा तेल थोडंसं उकळलं जाईल या सर्व गोष्टी तुम्हाला त्यात टाकायच्या आहे आणि अगदी कमी पावरमध्ये तुम्हाला या गोष्टी छान उकळू द्यायच्या आहे. कारण की जर जास्त फ्लेम असेल तर या गोष्टी जळू शकतात. त्यामुळे अगदी कमी फ्लेममध्ये तुम्हाला या गोष्टी करायच्या. हळूहळू जेव्हा ह्या गोष्टी अगदी याचं पूर्ण अर्क उतरेल, जेव्हा तेल थोडंसं प्रमाण कमी होईल, तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही तुमच्या तेलाच्या कोणत्याही बॉटलमध्ये हे स्टोअर करू शकता. तर हे स्टोअर केल्यानंतर जेव्हाही तुम्हाला हेअर वॉश करायचं त्याच्या साधारण 1 तासाच्या आधी तुम्हाला या तेलाने मालिश करायची आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. आता महिन्यातून कितीदा करायची, आठवड्यातून. साधारण ऑइलिंग ही आपल्या एजनुसार, म्हणजे साधारण 18च्या नंतर ऑइलिंग हप्त्यातून एकदा असली पाहिजे, म्हणजे आठवड्यातून एकदा. तर तुम्ही आठवड्यातून एकदा जर ऑइलिंग करत असेल तर हे तेल वापरू शकता. याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. तुम्हाला डॅन्ड्रफ होणार नाही, तुम्हाला जे स्काल्प खाजवत असेल ते होणार नाही, ज्याला इचिंग म्हटलं जाते, किंवा तुम्हाला स्प्लिट निर्माण होणार नाही केसांमध्ये, म्हणजे फाटे फुटणार नाही, तुमचे केस गळणार नाही. तुमच्या केसांमध्ये जर तुम्हाला जिथे विरळ केस असेल तिथे पुन्हा पुरवठीत केस यायला मदत होईल. परंतु ही घरगुती गोष्ट आहे, त्यामुळे मी प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला सांगते की ही घरी बनलेली गोष्ट आहे तर ती ना तेवढा वेळ लागतो, तो त्याला द्यायचा असतो. पण जेव्हा तुम्ही सातत्याने ह्या गोष्टी करता तर याचा फरक तुम्हाला नक्की जाणवेल. ही गोष्ट मी केलेली आहे आणि मला खूप फरक जाणवला आहे. त्यामुळे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक जाणवणार आहे. त्यामुळे प्लीज हा तेल जे मी साहित्य तुम्हाला सांगितलं ना अगदी कमी खर्चामधलं आहे, खूप लवकर बनणार आहे. तर तुम्ही हे नक्की तेल घरी करून बघा आणि स्टोअर केल्यानंतर तुमच्या आठवड्यातून जेव्हाही तुमचा एक दिवस असेल जेव्हा तुम्ही ऑइलिंग करता तेव्हा हे तेल वापरायचं आहे. तर आय होप तुम्हाला ही सगळी जी मी तेलाची सामग्री आणि त्याचा उपाय त्याचे जे सांगितलं आहे की याने तुम्हाला काय होतं हे आवडलं असेल आणि तुम्ही नक्की करणार आहे असंही मला वाटतं आहे. तुम्हाला जर फरक जाणवला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आणखी काही समस्या असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण अगदी केसांच्या मुळाशी काळजी कशी घ्यायची, अगदी मुळापासून जे आपले केस आपल्याला छान दिसायला हवे असतात, म्हणजे अगदी केस हे दिसणं हे अगदी रूटपासून असतं आणि त्यालाच आपण पोषक देतो आहे. तर हे जे तेल आहे हे तुम्हाला आवडलं असेल
तुम्हालाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.